5 वर्षीय निशा शिंदे ही चिमुकली स्वतःच्याच शरीराचे चावे घेऊ लागली। दुर्दैवी घडलं। मिळालेल्या माहितीनुसार दिवा पूर्वेकडील बेडेकर नगर दिवा आगासन रोड परिसरातील घरासमोर निशा शिंदे ही 17 नोव्हेंबर रोजी खेळत होती। खेळता खेळता ती कठड्यावर बसली असता पिसाळलेल्या कुत्र्यानं तिच्या खांद्याचा चावा घेतला। चिमुकलीला रक्तबंबाळ अवस्थेत पालकांनी तातडीनं कल्याण डोंबिवली महापालिकेच्या शास्त्री नगर रुग्णालयात दाखल करण्यात आले। डॉक्टरांनी तिला रेबीजचे इंजेक्शन दिले। तिच्या इंजेक्शनचा 4था डोस 17 डिसेंबर रोजी देण्यासाठी तिला रुग्णालयात नेण्यात आलं। 3 डिसेंबरला निशाचा वाढदिवस साजरा करण्यात आला तेव्हा तिची प्रकृती स्थिर होती। मात्र 16 डिसेंबरला उपचाराचं शेवटचे इंजेक्शन दिल्यानंतर तिची प्रकृती अचानक बिघडली। तिच्यात रेबीजचं लक्षणं दिसू लागली। ती स्वतःच्या शरीराचे चावे घेऊ लागल्यानं डॉक्टरांनी तिला तातडीनं कस्तुरबा रुग्णालयात पाठवले। 4 दिवस निशावर रुग्णालयात उपचार सुरू होते। मात्र दिवसागणिक तिची प्रकृती आणखीनच खालावत गेली। चिमुकलीची अशी अवस्था बघून कुटुंबियांवर दुःखाचा डोंगरच कोसळला आणि 21 डिसेंबर रोजी निशाचा करुण अंत झाला। तिच्या मृत्यूमुळे दिवा परिसरात हळहळ व्यक्त होत आहे। वेळेत उपचार न मिळाल्यानं आपल्या भाचीचा मृत्यू झाल्याचा आरोप निशाचा मामा समाधान कदम यांनी केला आहे।